सर्व मान्यवर सर्व समाज बांधव यांना माझी विनंती आहे की त्यांनी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून महात्मा फुले यांची विचारधारा अतिशय सातत्याने चालवणाऱ्या महात्मा फुले शिक्षण संस्थेने ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन भरवलेलं आहे. खरं म्हणजे ते यापूर्वी भरलेलं आहे, पुन्हा ते भरत आहे. माझ्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रच नव्हे तर बऱ्याच अंशी आपला देश फुल्यांच्या विचारांवर चालतो. आणि फुले हे मराठीतले पहिले बंडखोर साहित्यिक. सावित्रीबाई फुले या पहिल्या मराठी कवयित्री. महात्मा फुले हे तसं पाहायला गेलं तर पहिले नाटककार, अतिशय बंडखोर पद्धतीनं अखंड लिहिणारे आणि साहित्यातून समाज घडवण्याचा, तो बदलण्याचा प्रयत्न करणारे महात्मा फुले आहे. त्यांच्या नावाने हे साहित्य संमेलन होत आहे, याला खूप मोठा अर्थ आहे. यापूर्वी महात्मा फुलेंच्या नावाने साहित्य संमेलन झालेले आहे, पण महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित नावाने भरलेलं हे कदाचित दुर्मिळ साहित्य संमेलन असावं. आता हे संमेलन ज्या परिस्थितीमध्ये, ज्या काळामध्ये भरत आहे, तो काळ विचारात घेतला तर ह्या संमेलनाचं महत्त्व कळेल. फुल्यांनी आयुष्यभर जी विचारधारा मांडलेली होती ती समतेची विचारधारा होती, ती स्त्री पुरुष समतेची विचारधारा होती, ती जाती अंताची विचारधारा होती. महार मांगा धरावे छातीशी ही जात संपवणारी विचारधारा होती. ही शिक्षणातून क्रांती करणारी विचारधारा होती. आणि शिक्षण नसेल तर जगातला कोणताच प्रश्न सुटणार नाही असं ठामपणे सांगून ती सिद्ध करणारी विचारधारा होती. विद्येविना मती गेली या एका ओळीतच त्यांनी शिक्षणाचं आणि त्यातून होणाऱ्या बंडाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आज असा काळ आहे, शिक्षणाचं स्वरूप पण बदललेलं आहे आणि ते परिवर्तनाऐवजी साक्षरतेकडे गेले. समतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेले आहेत. नवी भांडवलशाहीच्या आश्रयानं चालणारी लोकशाही, जागतिकीकरण, खाजगीकरण, याच्यातून तयार होणाऱ्या वेगळ्या वेगळ्या भेदाभेदाच्या कल्पना, जाती आणि धर्माला नव्याने प्राप्त होत असलेलं महत्त्व, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांना जाणीवपूर्वक दिली जात असलेली राज्यमान्यता, समाजमान्यता, या सगळ्याचा अर्थ असा आहे, असं तरी होत नाही आहे का की पुन्हा आपला प्रवास मागे निघालेला आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून संघर्ष करून महात्मा फुल्यांचं बोट धरून आपण पुढे आलेलो होतो, आपण पुरोगामी झालो. आणि ही व्यवस्था संपूर्ण समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे भारतातच घडतं असं समजायचं कारण नाही. सगळ्या जगातल्या माणसांनीच मान मागे वळवलेली आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला जर मान पुढे करायची असेल तर महात्मा फुल्यांच्याशिवाय पर्याय नाही. असे महात्मा फुले ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महागुरू मानतात. दक्षिण आफ्रिकेमध्ये मानवतेच्या लढाया लढणारे महात्मा फुलांचं साहित्य तिकडे घेऊन जातात. अमेरिकेमध्ये निगरूंच्यासाठी काम करणारे लोक महात्मा फुल्यांचं साहित्य घेऊन तिकडे वाचतात. कारण त्यावेळेला महात्मा फुल्यांनी माणसाचं दुःख महत्त्वाचं मानलं होतं
तो महाराष्ट्रातला आहे, तो देशातला आहे, तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो पुरुष आहे की स्त्री आहे, याच्यातून बाहेर पडून त्यांनी मानवी दुःखाला हात घातला होता. आणि विशेष म्हणजे त्याने आपला एक ग्रंथ अमेरिकेतल्या निग्रोंना अर्पण केलेला होता. आपण कल्पनाच करू शकत नाही की 150 वर्षापूर्वी निग्रोच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची इच्छा फुल्यानं कशी काय झाली आहे. आज तरी निग्रोंना कोणी विचारतच नाही. त्यांचं आता गोरेकरण झालेलं आहे, श्वेतकरण झालेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि आपण मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे, अशा एका समाज वळणावर पोचलेलो आहोत की आपल्याला आत्ता कळेन असं झालेलं आहे की धर्म कशाला म्हणतात. म्हणजे इंग्रजीकडे वळणं ह्याला मी काय गुन्हा मानत नाही. तो एक भाषा शिकतोय ना, जगभर प्रसिद्ध असलेली भाषा शिकतोय, तो ज्ञान भाषा शिकतोय, तो युद्ध भाषा शिकतोय. मराठी ही काय ज्ञान भाषा झालेली आहे का? नाही झालेली. त्यांनी ज्ञान भाषा स्वीकारण्याविषयी आपल्याला काहीच अडचण येता कामा नये. पण त्याचबरोबर या मातीत उगवलेली भाषा तिच्याशी पण त्यांनी नातं सांगायला पाहिजे. या मातीत उगवलेलं तत्त्वज्ञान त्याच्याशी पण त्यांनी नातं सांगायला पाहिजे. आणि ते नातं सांगायचं असेल तर आपल्या अभ्यासक्रम तयार करणाऱ्या माणसांची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण महात्मा फुल्यांचं साहित्य आता मराठीतच राहिलेलं नाही आहे. जगातल्या प्रमुख भाषांमध्ये त्याचे अनुवाद झालेले आहेत. भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये महात्मा फुलेंचे विचार गेलेले आहेत. त्यामुळं हा प्रश्न गैरलागू आहे की तुम्ही कोणत्या भाषेत शिकल्यानंतर तुम्हाला फुले कळणार आहे. तुम्ही कोणत्या पण भाषेचा महात्मा फुले तुम्हाला भेटणार आहेत. ती मुलं फुल्यांच्यापर्यंत येतील अशी धडपड आपण पालकांनी, शिक्षण संस्थांनी, समाजाने, सरकाराने केली पाहिजे. कारण इंग्रजी त्यांचं साहित्य खूप खपतं आहे. ती ही व्यवस्था आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पहिल्यांदा तरुणाचा वापर करतो. कारण त्याच्याकडे शक्ती असते, तो धावू शकतो. ज्यांचा प्रवासच बंद झालेला आहे, म्हातारे कोतारे आहेत, त्यांच्या नादाला कोणी लागत नाही आणि लागू पण नाही. त्यांचा प्रवास बंद झाला आहे ना. ज्यांचा प्रवास सुरू झालेला आहे, ज्यांच्याकडे हिंमत आहे, असे तरुण सगळ्या व्यवस्था पकडतात. आपल्यातल्या धर्मव्यवस्थेमध्ये पण तरुणांनाच पकडतात. ह्या सगळ्या चित्रविचित्र घोषणा येतात, तो कोण वाहून नेतो? बटेंगे कटेंगे कोण म्हणतो? तो काय म्हातारा माणूस म्हणतो? दहशतवाद्यांच्यामध्ये कोण जास्त आहे? नक्षलवाद्यांच्यामध्ये कोण जास्त आहे? हे तरुणच आहेत. कारण व्यवस्था त्यांची दिशाभूल करते, त्यांना खोट्या पद्धतीनं राष्ट्र सांगते, त्यांना चुकीच्या पद्धतीनं धर्म सांगते, त्यांना चुकीच्या पद्धतीनं जीवन समजून देते. आणि ती पोरं भयकतात आणि कदाचित स्वतःच्या हिताविरुद्धच ते काम करायला लागतात, समाजाच्या हिताविरुद्धच ते काम करायला लागतात. याचा अर्थ सगळीच पोरं भयकलेली आहेत असं नाही आहे. न भयकलेली आपल्या आपल्या समाजाचा, देशाचा, माणसाचा विचार करणारी तरुण पिढी पण आपल्याकडे आहे. आणि त्यांनी जगात आपल्या कर्तृत्वाचे झेंडे लावलेले आहेत. महासंगणक तयार करणारा भारतातलाच माणूस आहे. चंद्रावर जाणारा HAL मधला एक कर्मचारी आहे, तो तरुणच होता. त्यामुळं आपण कोणत्या तरुणाला चर्चा करण्यासाठी पुढे घेतो हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. पण जे भयकलेले आहेत त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी तुम्हाला तुमची विचारधारा त्यांच्यापर्यंत न्यायला सांगता येईल की हे धर्म कशाला म्हणतात आणि फुले कशाला धर्म म्हणत होते. हा धर्म असताना त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म का काढला नाही का? हा समाज असताना त्यांनी सत्यशोधक समाज का काढला? हे आपण सांगायला कमी पडतो. आपण सांगत नाही, घरातही सांगत नाही, आपण बाहेरही सांगत नाही. आपल्याकडे सलमान खानचा फोटो असतो, पण महात्मा फुल्यांचा कधी फोटो लावलाय घरी कुणी? ऐश्वर्या रायचा फोटो असतो, पण सावित्रीबाईचा फोटो कुणी लावलाय? आपल्याकडे शनी महात्म्य असतं, पण कृती रत्न कुणी लावलंय घरात पुस्तकाच्या शोरूममध्ये? आपला दोष आहे ना. आपण तरुणाला का टीका करतो त्यांच्यावर? तुम्ही जसं घडवता तसा तो घडतो आहे. त्यामुळे घडवण्याचे मार्ग बदलावेत असं मला वाटतं. आणि ही संमेलनं त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका करतील. या ठिकाणी क्रांती साहित्य संमेलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे.
सर्व मान्यवर विचारपीठावरती सर्व मान्यवर येत आहेत. या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कुमकुम तिलक होत आहे. या ठिकाणी सर्व मान्यवर मान्य संमेलनाध्यक्ष म्हणून मान्य विश्वजी काबळे सर, सुप्रसिद्ध साहित्यिक व माजी सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की त्यांनी या महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून तसेच कार्यक्रमाला लाभलेले संमेलनाध्यक्ष म्हणून माननीय श्री उत्तमजी कांबळे, या ठिकाणी ग्रंथ साहित्य पण आहेत, ज्या साहित्यातून फुलेंनी क्रांती केली, हे साहित्य या ठिकाणी आपण ग्रंथदिंडीच्या माध्यमाने ज्याला आपण म्हणूया या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच माननीय आजच्या या पहिल्या सत्राला उद्घाटक म्हणून माननीय रजियाताई सुलताना पुणे, साहित्यिक आणि वक्ता